कधी कधी देव आपल्या पायांवर चालत येतो आणि त्यांच्या हातात असते मदतीची झोळी. आज अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली, जिथं आमदार नव्हते तर एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा मुलगा उभा होता. शेतात घाम घालणाऱ्या त्या जोडप्याच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण कोणीतरी त्यांच्या वेदना समजून घेतल्या होत्या. ही आहे माणुसकी जिवंत ठेवणारी खरी घटना. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दाखवलेली एक जिव्हाळ्याची आणि प्रेरणादायी मदतीची कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी उमेश शेटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावात राहत असलेले 76 वर्षीय वृद्ध शेतकरी अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीची अवस्था काही दिवसांपूर्वी समोर आली, जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत दोघे बैलजोडी नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेतात काम करताना दिसले. हे चित्र पाहून अनेकांचा काळजाला चटका लागला, पण यावर जे व्यक्त झालं ती केवळ सहानुभूती नव्हती, ते होतं कृतीमधून व्यक्त झालेलं प्रेम. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः 5 जुलै रोजी हाडोळती गावाला भेट दिली. त्यांनी या वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या पायांवर जल अर्पण करत पाद्यपूजन केलं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी, त्यांच्या भावना हे साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. या भेटी दरम्यान त्यांनी वृद्ध दाम्पत्याला एक नवीन बैलजोडी, 50,000 रुपये आर्थिक मदत, वर्षभर पुरेल इतकी किराणा सामग्री, नवीन कपड्यांचा संच, शेतीसाठी लागणारं आवश्यक साहित्य, त्यानंतर त्यांनी त्या नवीन बैलजोडीचं विधिवत पूजन करून स्वतः नांगर चालवत शेतात वखरणी केली. त्यानंतर त्यांनी त्याच शेतकरी दाम्पत्याच्या घरी त्यांच्याच हातची चटणी भाकर खाल्ली. या घटनेने महाराष्ट्रभर लोकांना भावनिक केलं आहे. संजय गायकवाड यांचं हे काम केवळ त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी दाखवलेली माणुसकी संपूर्ण राज्याला प्रेरणा देणारी आहे.